नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात 12वी परीक्षेच्या शेवटच्या सत्रानंतर टवाळखोरांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अंमलदार नितीन जाधव आणि पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण 204 जणांवर कारवाई केली। यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। 69 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। स्टॉप अँड सर्च वाहने आणि संशयितांची तपासणी 112 प्रकरणे केली आहे। ट्रिपल सीट वाहन चालवणे 13 प्रकरणे, विना कागदपत्रे वाहन चालवणे 6 प्रकरणे, इतर वाहतूक आणि सार्वजनिक शांतता भंग करणारे प्रकार 4 प्रकरणे। महाविद्यालयीन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात टवाळखोरी, वाहन नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे। विशेषतः परीक्षा केंद्राबाहेर गर्दी करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि शिस्तभंग करणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर आहे। या कारवाईमुळे कॉलेज रोड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा कारवाईची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि विनाकारण सार्वजनिक ठिकाणी त्रास देणाऱ्या प्रवृत्तीपासून लांब राहावे असा संदेशही पोलिसांनी दिला आहे। यापुढेही परीक्षा काळात आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा कारवायांनंतर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे। नाशिक शहरातील प्रमुख महाविद्यालयीन परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉप अँड सर्च मोहीम सतत राबवली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।